श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ। आज संडे आहे। राजेश तासा पण 2 दिवसापासून घरीच आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुट्टीच आहे, फॅमिली टाईम आहे। आज जरा आंबोळ्या बनवल्या होत्या आईने, कालच रात्री पीठ तयार केलं होतं आंबोळीसाठी आणि मग नंतर दुपारी जेवणाला थोडं चिकन आणि राईस आणि आंबोळ्या खाल्ल्या। राजेशला जरा लवकर जायचं होतं कामावर म्हणून बेबीसोबत डॅड आणि बेबी टाईम होता। त्याच्यानंतर मग डॅडाने बाय केलं आणि आम्ही निघालो। आमचा लिफ्टमधला सेल्फी व्हिडिओ रोजची सवय झाली आहे त्याची आता। आणि मग गेलो खाली आणि असं झालं, राजेश चावी विसरला होता आणि मग परत मला वरती घरी जावं लागलं आणि चावी घेऊन यावं लागलं। त्याच्यानंतर मग आम्ही निघालो स्टेशनला जायला आणि मग माऊलीच्या मठात बाहेरूनच दर्शन घ्यायला गेलो, कारण दुपारी मठ बंद असतो। तर रोजच्या सवयीप्रमाणे दर्शन घेतलं माऊलीचं आणि मग स्टेशनकडे जायला निघालो। राजेशच्या शूजचं सोल थोडं निघालं होतं, तर मग त्याला शिलाई करावी लागली आणि त्याच्यामुळे आमची गाडी पण मिस झाली। नंतर शूज वगैरे सगळं रेडी झालं, गाडीची वाट बघत होतो आणि मग नंतर मी राजेशला बाय करून निघाले, कारण गाडी थोडी लेट झाली होती नंतरची। आधीची गाडी चुकली होती आमची, म्हणजे राजेशची। आणि मग त्याच्यानंतर मग त्याला बाय बोलले मी आणि मग निघाले, कारण मग मेडिकलमध्ये गोळ्या पण घ्यायच्या होत्या। तुम्हाला सांगितलं होतं मी, झीलॅबमध्ये पण तुम्हाला जेनरिकच आहे, छान गोळ्या मिळतात स्वस्त दरात आणि चांगल्या। आणि नंतर मग आमच्या मेडिकलला पण गेले आणि मग त्याच्यानंतर घरी आले। लिफ्टमध्ये येताना आंटी भेटल्या, आम्ही दोघी वरती आलो लिफ्टने। त्याच्यानंतर मग बाळासोबत थोडं टाईम स्पेंड केलं। बाळासोबत आमचा वेळ कसा जातो कळतच नाही। देऊची पण आज सुट्टी होती, ती पण घरीच होती। नंतर मग रात्री परत निघाले राजेशला स्टेशनला आणायला आणि मग गेले। आज त्याची ट्रेन पण थोडी लेट होती, लवकर पोचले होते मी। आणि मग आलो स्टेशनवरून, आल्यावरती मग जेवलं वगैरे आणि मग कामावरून आल्यावर डॅडा टाईम स्पेंड करत होता बेबीसोबत। आणि असा होता आजचा माझा दिवस। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये।